नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन जो आहे तो आता सायली सोबतच असतो आणि इन्स्पेक्टर सावंत देखील असतात. आता त्यांचं इन्स्ट्रक्शन देणं सुरू असतं, म्हणजे आता कशा पद्धतीने आपण हे कार्य पुढे नेऊया. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच ना इथे सायलीही त्यांना म्हणत असते की हो, तुमची मदत झाली ना तर खरंच खूप बरं होईल, कारण आम्हालाही या मुलांच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे आणि आपण सोनलची जर कंप्लेंट केलेली असेल ना तर आपण नक्कीच या सगळ्याचा शोध घेऊ शकतो, असंही आता सायली म्हणत असते. इन्स्पेक्टर सावंत आपल्या परीने सगळे प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर आता ते काही सांगतात आणि निघून जातात. तेच दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती मात्र सांगत असते की घ्या हे खाऊन घ्या, आणि जर तुम्ही हे खाल्लत नाही तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा काय ना माहिती का तुम्हाला. जर तुम्ही हे खाल्लत नाही ना का मग पुन्हा तुम्हाला इथे थांबता येणार नाही. त्यापेक्षा थोडसं का होई ना खाऊन घ्या, असंही आता ती म्हणत असते आणि मुद्दामून ना त्याला आता ते सगळं काही पल खायला लावते, जेणेकरून पल खाल्ल्यावर त्याला आता या सगळ्याच्यात रास होईल. हे सगळं काही मुद्दामून तिने घडवून आणलेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जी प्रिया असते तिला आता कॉल आलेला असतो आणि प्रियाला जेव्हा कॉल येतो ना तेव्हा प्रिया आता फोनवर बोलत असते. प्रिया आता सांगत असते की काय झालं श्वेता. मग श्वेताने ना इकडची माहिती द्यायला सुरुवात केलेली असते. श्वेता सांगत असते की तर आश्रमामध्ये जी सोनल आहे ना तिचा तपास सुरू झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही काय करताय ना ते लवकरात लवकर करा, असेही आता तिने म्हटलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता प्रिया म्हणत असते की त्या सोनलच्या अंगावर कोणती जन्मखून वगैरे आहे का, तर तसं असेल ना तर ते हार ते बरं पडेल. मग ते पाचना इकडे असणारी श्वेता म्हणत असते की हो, सोनलच्या अंगावर आहे ना जन्म, सोनलच्या अंगावर ना भाजलेल्याची जन्मखून आहे. मग आता त्यांचं ठरतं की चला हे जन्मखून आपल्याला उपयोगी पडणार आहे. हे सगळं झाल्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रियाने फोन करून लगेचच सचिन आणि राकेशला सांगितलेल्या असतात. आणि मग सचिन आणि राकेश आता पुढच्या कामाला लागतात आणि त्या इन्स्पेक्टरला सांगत असतात की तुम्हाला आश्रमात जाऊन सोनलचे काका आहे हे सांगायचे आहे. आता आपली वेळ जवळ आलेली आहे, असं देखील सचिन आणि राकेश त्याला फोन करून सांगू लागतात. आणि जेव्हा हे सगळं काही होतं ना तेव्हा मात्र दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता पोलिसांना सुद्धा परफेक्ट असं कामाला लावलेलं असतं, कारण त्यांना सुद्धा आता इकडे सायलीला बर्बाद करायचं असतं. सायली अर्जुनवर मोठमोठी संकट यायला हवीत, तेव्हाच ती लोक त्यांची मस्ती जिरेल असाही काहीसा विचार हा आता या लोकांनी केलेला असतो. आणि म्हणूनच मग तशा पद्धतीने ही लोक कामाला लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं झाल्यानंतर इकडे राकेश आणि सचिन खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी जे काही केलेलं आहे त्यामध्ये त्यांना आता यश मिळणार आहे आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त असे हॅप्पी असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असते की कल्पना आता वाटच बघत असते की कधी सायली अर्जुन येणार, आणि सायली अर्जुन आल्यानंतर कल्पनाला त्यांनी ती गुड न्यूज दिलेली असते, म्हणजेच आता सायलीला जे काही अधिकार आता खक्कम मिळालेले असतात ना त्याबद्दल आता येऊन सांगितलेलं असतं. आणि मग कल्पना ही सायलीसाठी खूप जास्त खुश असते आणि सायलीला सांगत असते की म्हणजे आता पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे, सगळं काही तुला हँडल करायचे आणि मला खात्री आहे हे सगळं काही तू नीट हँडल करशील, यावर माझी पूर्णपणे खात्री आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सख्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता इकडे अस्मिता जी आहे ती म्हणत असते की मला असं वाटतं ना की आता बघ, तूही नसतेस आणि कल्पना आहे म्हणजे आईलाही एवढं जमत नाही,
त्यापेक्षा मला असं वाटतं ना की बायाला सांभाळायला ना एखादी न्यानी वगैरे ठेवावी. काय बाई, तुला जमत नाही ना? म्हणजे इथे आता कल्पना बोलत असते की हिना दिवसातन 10 वेळा फोन करते. गोलूने खाल्लंय का? गोलू काय करतोय? या सगळ्या गोष्टींसाठी. मग आता मला सांग, 10 वेळा फॉल करायची काही गरज आहे का? मग तेव्हाच ना मी त्यापेक्षा एक न्यानी ठेवू का? तुला काही गोष्टी जमत नसतील म्हणून मी म्हटलं, कारण बघ आता या सगळ्या गोष्टी अशाच मी ठेवते की जेव्हा आम्ही लहान होतो आणि आता मोठं झालोय या सगळ्या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले. गप ममा, म्हणून मी तुला म्हणते. म्हणजे मला असं वाटतं की तुलाही वाईट नको वाटायला म्हणून मी तुला सगळं सांगूनच करते. चालणार आहे का? मला सांग. तसं असेल तर मग आपण ठेवून घेऊया ना, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इथे असणारी कल्पना म्हणत असते की नाही, उगाच ना कोणालाही ठेवायचं नाहीये. इतक्यात तरी काहीच नाही, मी तुम्हाला म्हटलं आहे ना, घाई कोणीच करू नका. असं देखील आता कल्पना सांगत असते. कल्पना म्हणत असते की मी आहे ना, मी सांभाळणार आहे बाळाला. मी तुम्हा लोकांना म्हटलंय का असं, आणि मी करू शकते. मग तेच आता सायली ही अस्मिताला म्हणत असते की अस्मिता ताई, तुम्ही काळजी करू नका, मी आश्रमातून लवकर येत जाईन. मग तर झालं ना, मग होईल बरोबर व्यवस्थित. तर आता कल्पनाला सायली सांगत असते हे सगळं काही, आणि अस्मिताला सुद्धा. तर अस्मिता म्हणते की तसं नाही, जर न्यानी असेल तर बरं पडेल ना. आजकाल सगळ्या घरांमध्ये तेच चालतं कसं आहे ना. आईच सध्या बघायला गेलं तर वयही खूप होत चाललेलं आहे, आणि त्यासोबत गुरुची जबाबदारी स्वीकारायला जमेल की नाही म्हणून मी विचार केला. त्यावर अस्मिताला सगळेजण समजवतात की नाही ममा, ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाड शकते, तू कोणतीही काळजी करू नकोस. असं बोलून अश्विन आणि अर्जुन व्यवस्थितपणे अस्मिताला समजवू लागतात. अस्मिताला आता समजवल्यावर ना, तेव्हा कुठे जाऊन अस्मिता ऐकायला तयार होते. तेच आता सायली ही समजावते. सायलीवर सुद्धा जबाबदारी असते. तर सायली म्हणत असते की मीही माझ्या परीने जितकं जमेल ना तेवढं अस्मिता ताई करायचा प्रयत्न करेल, तुम्ही काळजीच करू नका. असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन ना आता बरं वाटू लागतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायली, अर्जुन जे आहे ते मात्र आता इकडे बसलेले असतात. ते ना अस्मिताला सगळी जण समजवतात, कारण अस्मिताला असं वाटत असतं की आपण कामाला गेलोय आणि आपल्या बाळाकडे दुर्लक्ष होते का. आणि असंच म्हणायला गेलं तर कल्पनाला हे सगळं सोपं जात नसेल, खूप जास्त जड जात असेल, कारण तिला माहिती गोलू किती त्रास देत होते. यामुळेच ती आता म्हणत होती, पण सगळ्यांनीच तिला न्याने वगैरे ठेवायला नकार दिलेला होता. आणि आलटून पालटून आम्ही असू, तू जरी नसलीस तरी तू काळजी करू नको, हेही आता म्हटलेलं असतं. आता रात्र झालेली असते, आणि रात्र झालेली असताना ना फोनवर आता इकडे श्वेता प्रियासोबत बोलत असते. आणि प्रियाला आता ती सांगत असते की मी ना त्या मुलांवर लक्ष ठेवून आहे. ब्याच अशा गोष्टी आहे त्या मुलांमध्ये आहे त्या, आणि त्याबद्दल अजून काही जे काही आहे ते सगळं काही ती सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते ना, तेव्हाच ना तिथे आता सोनल आणि त्याचबरोबर आश्रमातील अजून एक मुलगी उठलेली असते. कारण सोनला ना धक्का बसलेला असतो. ती स्वप्नामध्ये असते आणि तिला स्वप्नामध्ये काहीच दिसलेलं असतं, आणि त्याच धक्क्याने ती आता उठून बसलेली असते. आणि त्यामुळेच आता तिला समजत नसतं की काय करावं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, पण तेव्हापासना इकडेच जी श्वेता आहे ती बोलत असते फोनवर. आणि आता आश्रमामध्ये गौरी नावाची ती लहान मुलगी आली आहे, 5 वर्षाची. तिच्याबद्दल सुद्धा आता इकडे असणारी श्वेता जी आहे ती प्रियाला सांगत असते. आणि ती म्हणते की ती जी लहान मुलगी आहे ना, ती लहान मुलगी जी आहे ती फक्त ना काही झालं ना तरी सुद्धा तिची सायलीच लागते. सायली शिवाय ती दुसरीकडे
कुठेही राहत नाही असंही आता म्हटलं जात असत. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या बोलल्यानंतर ना पुढे मात्र आता पाहायला मिळत असते की इकडे आता त्या दोघीही जणींना यायला निघालेल्या असतात. खरं तर त्यांनी कुसुमताईंकडे घेतले जायचे निर्णय घेतलेला असतो, पण कुसुमताई काही झालं तरीसुद्धा तिथे नसते. कुसुमताई नसल्यामुळे ना आता म्हणजे झोपलेली असते गाण, त्यामुळे कुसुमताई उठत नाही. मग आता ही लोक दोघी जणी मधुनकडे चाललेले असतात. ताती तेच ना आता फोनवर इकडे बोलत असते श्वेता प्रियासोबत आणि प्रियाला सांगत असते की त्या गौरीबद्दलची माहिती. मग गौरीच नाही, आता तू फक्त गौरीवर नको तर सोनलवर लक्ष ठेव. गौरी आपल्यानंतर टार्गेट असेल, पण आताच टार्गेट आपलं हे एकच आहे, ते म्हणजे आपण हे करायचं डिसाईड. प्रिया बघ, आपण अशा पद्धतीने सगळं काही करूया असं देखील आता श्वेता म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना तिथे आता इथे सोनल आणि दुसरी एक पोलकी आलेली असते आणि दोघी जणी बाई येतात. तेव्हा मात्र आता त्या म्हणत असतात की आम्ही ना खरंतर मधुभाऊंच्या रूमकडे चाललो होतो, मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करणार होतो, कारण हिला ना एक भयानक असं स्वप्न पडलं होतं. मग ती दचकून उठली, मग ती घाबरत होती. मग मी म्हटलं कुसुमताईकडे जाऊया, पण कुसुमताई उठतच नाहीये, झोपली आहे. मग आता आम्ही आहे ना, मी झोपते, चल मधुभाऊंकडे जायची गरज नाही असंही आता म्हटलं जात असत. या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ना दुसरीकडे पाहायला मिळत असते की आश्रमातील मुलींनी ना आता श्वेताच बोलणं ऐकलेलं असतं. म्हणजेच ना ती फोनवर बोलताना प्रिया चल ठेवते असं बोलली होती आणि ते ऐकलेलं होतं. आणि त्यामुळे आता ती विचारत होती की तुझी मैत्रीण होती का? मग तुझी मैत्रीण प्रिया आहे का? कारण आश्रमामध्ये सुद्धा एक रिया होती, पण ती विचित्र होती, ती चांगली नव्हती असंही आता म्हटलं जात असतं. मग आता हो का मला नाही माहिती, पण आता त्याच प्रियाबद्दल ती लोक बोलत होती. पण आता इकडे श्वेता सगळ्या काही विषय बदली करते आणि श्वेता आता म्हणत असते की नाही, मला कोणती प्रिया आहे माहीत नाही, पण मी ना एका दुसऱ्या मुलीशी बोलत होते, म्हणजे ती माझी मैत्रीण आहे आणि ती खूप जास्त चांगली आहे, ती माझ्या आईची सुद्धा काळजी घेते आणि हे सगळं काही असंही आता म्हटलं जातं. तर तेपासून दोघी जणी आता पुन्हा एकदा रूमकडे जायला निघतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असते की इकडे आता श्वेता जी आहे त्या दोघींना सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासोबत मी आहे ना, आपण झोपूया. तेच तिकडं आवाज येऊ लागतो खूप जास्त रडण्याचा. गौरी आता रडत असते, गौरीला आता राहवत नसतं, गौरीचा आवाज खूप जास्त वाढत चाललेला असतो. तेच इकडे सायली अर्जुन जे आहेत ना ते मात्र आता बसलेले असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. दोघेही जण छान गप्पा मारत असतात. तेव्हाच ना आता त्यांचं बोलणं सुरू असतं की आपलं बाळ नेमकं कसं असणार आहे, काय असणार आहे, आपण आपल्या बाळासह स्केच वगैरे काढायचं का असंही काहीच आता त्यांचं ठरत असतं. मग तेव्हाच ना आपलं बाळ आल्यानंतर आपलं जीवन वेगळंच असणार आहे याबद्दल सुद्धा त्यांचं बोलणं सुरू असतं. मग तेव्हा मला ना सगळं सांभाळावं लागणार आहे इथेही आणि आश्रमामध्येही. मग अर्जुन म्हणतो की तू काळजी करू नकोस, मम्मा आहे, आपण सगळेजण आहोत ना, सगळं काही व्यवस्थित हँडल करू असंही आता म्हटलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुनला सुद्धा हसू येत असतं. अर्जुनही आता म्हणत असतो की हो बायको, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. या सगळ्या काही गोष्टींना मीही विचारतेच करत होतो की कसं काय करायचं, पण आता मला कळतं. मग तेच दुसरीकडे आता सायली ही खूप जास्त खुश असते. मग आता अर्जुन आणि सायली ना दोघंही जण आता आपलं बाळ कसं असेल काय असेल याच चित्र काढायचं ठरवतात. मग आता तीच बाळ ना, बाळाच नाक जे आहे ना ते तुमच्यासारखंच असणार असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. त्यांचा आता कन्व्हर्सेशन सुरू असतं. तेच आता बोलणं सुरू असताना इकडे आता सायली म्हणत असते की तुम्हाला म्हणून सांगते की माझं बाळ जे आहे ना ते मला असं वाटतं ना की तुमच्यावरच जायला हवं, म्हणजे ना कोट वगैरे.
मग इकडे आता कुसुमताई जी आहे ती सुद्धा गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे गौरी खूप जास्त आरडाओरडा करून रडत असते. कोणासही ती ऐकायला तयार नसते, कारण तिला फक्त सायली हवी असते. ती आता खूपच जास्त रडत असते. यामुळे सगळ्यांनाच कळत नाही की काय करावं. ते प्रत्येकजण तिला हसवायला, तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत असतात. मधुभाऊ सुद्धा रात्रीच्या वेळेला तिथे आलेले असतात आणि मधुभाऊ देखील आता त्या मुलीला लहान आहे. करायचं पण कुठे. इथे गौरी थांबते. गौरीची रडारड आपली सुरूच असते. गौरी मात्र थांबायचं काही नाव घेत नसते. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काय करावं. इथे आता सायली, अर्जुनने बाळाचं स्केच काढायला घेतलेलं असतं की आपलं बाळ कसं असणार आहे, काय असणार आहे या संदर्भात. मग आता त्यांचं ते सगळं सुरू असतं. तेच आता सायलीला तर हसू येत असतं. सायली म्हणत असते की काय करताय तुम्ही हे सगळं काही. मग आता सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनने काढलेल्या स्केचवर हसत असते, कारण अर्जुने ना एकदमच भारी स्केच काढेल असलेलं असतं, ज्यामध्ये या बाळाचे गाल ना असे घोबरे कोबरे होते आणि त्यामुळे सायलीला ते स्केच बघूनच ना हसू येत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, पण अर्जुनने खरंच खूप सुंदर असं चित्रसुद्धा तयार केलेलं होतं. मग आता अर्जुनने जे चित्र तयार केलेलं होतं ना, त्याला बघून सायली हसत होती. तेवढ्यातच ना सायलीचा फोन वाजायला लागतो. सायलीच्या फोनची रिंग वाजल्याबरोबर सायली आता म्हणत असते, कुसुमताई इतक्या रात्री नक्कीच ना. कुसुमताई सुद्धा माझीच आठवण काढत असेल असेही आता सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो नक्कीच काहीतरी वाटत आहे मला. मग आता सायली लगेच फोन उचलते आणि फोन आहे ना स्पीकरवर टाकते. सायलीने जसा फोन स्पीकरवर टाकलेला असतो ना, तसं मात्र आता अर्जुन पण विचारतो की काय झालं आहे कुसुमताई. कुसुमताई खूप जास्त घाबरलेली असते आणि कुसुमताई आता म्हणत असते की सायली प्लीज काही कर, पण लवकरात लवकर इथे ये, नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता गौरी थांबतच नाहीये, खूपच जास्त रडते. गौरीचं काय करायचं आता असंही आता म्हटलं जात असतं. आणि या सगळ्या काही गोष्टीच्या ज्या आहे त्या बोलल्यानंतर ना इथे आता लक्षात येत असतं की काहीतरी गडबड आहे, पण काय ते काही केल्या कळत नसतं. मग आता सगळीकडेच ना सायली आणि अर्जुनला टेन्शन येतं की आता गौरीसाठी तर आपल्याला तिकडून जावंच लागणार आहे. गौरीसाठी काही झालं तरीसुद्धा आता तिकडून जायचा निर्णय जो आहे तो घेतलेला असतो. तेच आता दुसरीकडे कुसुमने सांगितल्यामुळे सायली सुद्धा टेन्शनमध्ये असते. सायली विचार करते की काय घडलं असेल, काय झालं असेल. नाही ते विचारणा मनामध्ये येऊ लागलेले असतात. म्हणूनच मग आता ती सुद्धा म्हणत असते की नाही, आपल्याला जावं लागेल बिचाया गौरीसाठी. गौरी आता रडरडून नुसता भोकण्या पसरून तिने आता अख्खं घर जे आहे ना ते डोक्यावर घेतलेलं असतं. अख्खं घर तिने डोक्यावर वर घेतल्यामुळे ना कोणालाच काही सुधरत नसतं की काय करावं ते. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर सायली आलेली असते आणि सायलीने कसंबसं त्या गौरीला शांत केलेलं असतं. गौरीला आता ती जवळ घेते आणि गौरीला अंगाई गीत गाऊन ती आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते. गौरीला अंगाई गीत गाऊन जेव्हा ती शांत करण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा कुठे जाऊन गौरी शांत होते. गौरी जशी आता शांत होते ना, तसं मात्र इकडे तिकडे सगळीजण बघतात. गौरीला आता निवांत झोपही लागलेली असते, कारण सायलीने तिच्यासाठी खास ना अंगाई गीत गायलेली असते ना त्यासाठी. मग आता हे अंगाई गीत ऐकूनच ना इकडे आता सगळ्यांनाच बरं वाटत असते की एवढा वेगळी लोक वाट बघत होते की कधी एकदा ती थांबते रडायची, आणि आता कुठे जाऊन ती रडायची थांबलेली होती. आणि त्यामुळेच ना हे सगळं काही बघून इकडे आता सगळ्यांनाच बरं वाटत होतं. मात्र श्वेताना खूप जास्त रागातच बघत होतीन. श्वेता रात्री फोनवर बोलत होती, त्यात तीच पकडलं गेलेलं होतं. त्यातच आता इकडे गौरी तर झोपलेली असते, पण आता सायली तिकडून निघत असते. सायली म्हणत असते की चला आता मी येते
आणि जेव्हा आता तिकडून ती यायला निघालेली असते तेव्हाच ना आता तिला सांगितलं जातं की नको ना जाऊस, तू थांब, म्हणजे आम्हाला असं वाटतं की तू जर गेलीस आणि परत ती रात्री उठली तर प्रॉब्लेम व्हायचा, त्यापेक्षा तू थांब म्हणजे बरं पडेल ना, म्हणजे तू मुलांकडे सुद्धा लक्ष देशील आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सुद्धा होतील. आणि जर पुन्हा ती रात्री रडली तर मग आता तेव्हाच सायली पण अर्जुनला सांगते की हो, मलाही तेच वाटते ना, मी आता कुठेही येत नाही, मी इथेच थांबते, तुम्ही प्लीज जाल का? मी नाही येत, पण मी उद्या सकाळी येईल. असंही आता सायली जी आहे ती अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चालेल, रहा बायको, मी जातो. आणि असं बोलून अर्जुन आता तिकडून जायला निघतो. अर्जुन जसं आता तिकडून जातो ना तसं मात्र आता सायली जी आहे ती आता त्या बाळाला जवळ वगैरे घेऊन बसलेली असते. तेच आता मधुभाऊ पाहतात. मधुभाऊ विचार करतात, म्हणतात की खरंच ना, आज सायली नसली असती तर काय झालं असतं. सायली आहे म्हणून मला ना आता या मुलांची बिलकुलही काळजी नाही. मधुभाऊ एकदमच ना आता शांत असतात, म्हणजे मधुभाऊ तेच विचार करत असतात की आपण असा कधीही विचार केला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी अशा होतील. त्या पण आज किती छान वाटते, सगळं काही एकदम व्यवस्थित होते. त्यामुळे आता इथे मुलंसुद्धा जी आहे ती हॅप्पी आहेत. मग आता मधुभाऊंना सुद्धा सायलीला योग्य ते पद दिल्यामुळे आनंद झालेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे आता श्वेताला मात्र राग येत असतो. श्वेता आता बघत असते, कारण त्यांच प्लॅनिंग जे आहे ते कुठेतरी मोडीच पडले का की असं तरी तिला वाटत असतं. कारण जर सायली आता अशीच दरवेळेला रात्री येत राहिली तर कसं व्हायचं. आणि त्याचबरोबर दुसरीकडे सायली जी आहे ती बायांना झोपवत असते आणि सगळ्यांनाही म्हणत असते की चला, आता उशीर झाला आहे, रात्र झाली आहे, त्यामुळे निवांत झोपा. मग त्या मुलीच्याच म्हणजेच गौरीच्याच बाजूला ती आता झोपलेली असते. तेच आता दुसरीकडे श्वेताना ह्या सगळ्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवत असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की नागराज जो आहे तो उभा असतो. तोच आता प्रियाला बोलत असतो की तू ह्या लोकांना इन्स्पेक्टर बनवून पाठवणार आहेस का? हे 2 मिनिटात पकडले जाणार आहे. तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की मी ह्यांना ना चांगलट रेन करणार आहे, मगच पाठवणार आहे, तू काळजी करू नकोस, असंही आता म्हटलं जातं. तेच इथे सायली आणि अर्जुन म्हणजे सायली रात्रभर थांबलेली असते, म्हणून अर्जुनना सायलीला घेण्यात सकाळी यायचं ठरवलेलं होतं आणि येताना लहान मुलांसाठी खूप जास्त गिफ्ट आणलेले होते. दोघेही जण पुन्हा एकदा घरी येतात. तेच आता सायलीला कॉल आलेला असतो. श्वेताचा फोन आल्याबरोबर सायली म्हणत असते की काय झालं, पण श्वेताने काही सांगितलेलं असतं. त्यामुळेच आता सायलीला धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.